बेडकी हा शमनेवाडी दसरा कबड्डी कमिटी यांच्या आश्रयाखाली आजचा कबड्डी मैदान भूमिपूजन कार्यक्रम कुसुमावती मिरजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय मैदानात भक्तिभावाने संपन्न झाला। सकाळी 9 वाजता श्री अ.बी. मालगट्टी सर, श्रीमती विजा मालगट्टी तसेच उपाध्ये पंडित यांनी पूजेला सुरुवात करून कबड्डी मैदानाच्या कार्याचा प्रारंभिक विधी श्रद्धेपूर्वक पार पाडला। यावेळी होणाऱ्या भव्य कबड्डी स्पर्धेसाठी अरिहंत उद्योग समूह बोरगाव आणि श्री अन्नपूर्णेश्वर फाउंडेशन सदलगाव यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले आहे। तसेच बेलगाव जिल्हा अमेचर कबड्डी असोसिएशननेही या क्रीडा कुंभास हातभार लावून कार्यक्रमाची शान अधिक वाढवली आहे। मुख्य कार्यक्रम महिला आणि पुरुषांची आंतरराज्य भव्य कबड्डी स्पर्धा 2 व 3 ऑक्टोबर 2025। ठिकाण कुसुमावती मिरजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय मैदान, बेडकी हा शमनेवाडी। या भूमिपूजन प्रसंगी LPS शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य तसेच बेडकी हा शमनेवाडी गावातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। अत्यंत पारंपरिक वातावरणात सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्याने भूमिपूजन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। आगामी दिवसांमध्ये होणारी कबड्डी स्पर्धा ही गावकऱ्यांसह संपूर्ण जिल्ह्यातील क्रीडाप्रेमींसाठी क्रीडोत्सव ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। ಈ ವರ್ಷವೂ ಕೂಡ ಒಂದು ಭವ್ಯವಾದಂತಹ ಕಬಡ್ಡಿ ಸ್ಪರ್ಧೆಯನ್ನು ಆಯೋಜಿಸಲಾಗಿದೆ। ಇದು ಸತತವಾಗಿ 12 ವರ್ಷಗಳಿಂದ ನಡೆಯುತ್ತಾ ಬಂದಂತಹ ಈ ಕಬಡ್ಡಿ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಳು ಇದು 12ನೇ ಆವೃತ್ತಿ। ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾವಳಿಗಾಗಿ ನಮ್ಮ ಅರಿಹಂತ ಉದ್ಯೋಗ ಸಮೂಹದ ಅಭಿನಂದನ್ ಪಾಟೀಲ್ ಹಾಗೂ ಉತ್ತಮಣ್ಣ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಹಾಗೂ ಅನ್ನಪೂರ್ಣೇಶ್ವರಿ ಫೌಂಡೇಶನ್ ವತಿಯಿಂದ ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರಾದಂತಹ ಹಿರಿಯರಾದಂತಹ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಹಾಗೂ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಸದರಗಾದ ಯುವ ಶಾಸಕರಾದಂತಹ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಸಹಕಾರವನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ। ಈ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಳು 2 ದಿನಗಳವರೆಗೆ ನಡೀತಾ ಇವೆ। ಮೊದಲು ಪ್ರಾರಂಭ 2ನೇ ತಾರೀಕು 4 ಗಂಟೆಗೆ ಒಂದು ಭವ್ಯವಾದಂತಹ ಒಂದು ಉದ್ಘಾಟನಾ ಸಮಾರಂಭ ನಡೆದು ಪಂದ್ಯಾವಳಿ 3ನೇ ತಾರೀಕು ಒಂದು ಸಮಾಪ್ತಿಯಾಗಲಿವೆ। ಈ ಒಂದು ಪಂದ್ಯಾವಳಿ ಪುರುಷರು ಹಾಗೂ ಮಹಿಳೆಯರ ಈ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಳನ್ನು ಒಂದು ಮ್ಯಾಟ್ ಮೇಲೆ ಆಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ। ಬಿಡ್ಕಾ ಶಮನೇವಾಡಿ ಒಂದು ಉತ್ಸವ ಕಮಿಟಿ ಹಾಗೂ ಕಬಡ್ಡಿ ದಸರಾ ಕಬಡ್ಡಿ ಕಮಿಟಿ ಹಾಗೂ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲಾ ಅಮೇಚೂರ್ ಕಬಡ್ಡಿ ಒಂದು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ದ ಒಂದು ಸಂಯುಕ್ತ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಈ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಳನ್ನು ಆಡಿಸಲಾಗ್ತಾ ಇದೆ। ಒಂದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಈ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಾಗಿ ಪುರುಷರ ಹಾಗೂ ಮಹಿಳೆಯರ 2 ಪಂದ್ಯಾವಳಿಗಾಗಿ ಪ್ರಥಮ ಬಹುಮಾನ 30,000, ದ್ವಿತೀಯ ಬಹುಮಾನ 20,000, ತೃತೀಯ ಬಹುಮಾನ 15,000 ಹಾಗೂ ಚತುರ್ಥ ಬಹುಮಾನ 10,000 ರೂಪಾಯಿಗಳನ್ನು ಬಹುಮಾನದ ರೂಪದಲ್ಲಿ ಒಂದು ನೀಡಲಾಗಿದೆ। ಒಂದು ಈ ಪಂದ್ಯಾವಳಿ ಅಂತಾರಾಜ್ಯ ಪಂದ್ಯಾವಳಿ। ಈ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಾಗಿ ದೇಶದ ವಿವಿಧ ರಾಜ್ಯಗಳಿಂದ ಅತ್ಯಂತ ಉತ್ತಮವಾದಂಥ ತಂಡಗಳು ಭಾಗವಹಿಸಲಿವೆ। ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಒಂದು ಕಬಡ್ಡಿ ಪಂದ್ಯಾವಳಿಯ ಒಂದು ರಸದೌತಣವನ್ನು ತಾವೆಲ್ಲರೂ ಅನುಭವಿಸಬೇಕು ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ, ವಿಶೇಷವಾಗಿ ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಂಥ ಎಲ್ಲ ನಾಯಕರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಾನು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತೀನಿ। ಅವರೆಲ್ಲರ ಒಂದು ಸಹಾಯ ಸಹಕಾರದಿಂದ ಈ ಒಂದು 12ನೇ ಆವೃತ್ತಿಯ ಕಬಡ್ಡಿ ಪಂದ್ಯಾವಳಿಗಳು ನಡೀತಾ ಇವೆ। ಅವರಿಗೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸಿ ಈ ಪಂದ್ಯಾವಳಿ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಲಿಕ್ಕೆ ತಾವೆಲ್ಲರೂ सहकरिसಬೇಕಂತ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ತಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲಿ ಕೇಳಿಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತನ್ನು श्री सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करून सर्वांना शुभ सकाळ। आज दसरा उत्सव 2025चं सुरुवात होत चाललेलं आहे। अतिशय आनंदाने बेडकी आणि शमनेवाडी हे 2 गावाचे नाव असेल तरी जीव एकच असल्यागत आहे। प्रत्येक वर्षी गेले 12 वर्ष झालं दसरा महोत्सव कबड्डी स्पर्धा आपल्या नॅशनल लेवलचे कबड्डी स्पर्धा आयोजन करतात। बेडकी आणि शमनेवाडीचे युवक या कार्यक्रमाचे गेले 12 वर्ष झालं ते कार्य करत येत आलेले आहेत आणि त्यांना सहकार अरिहंत उद्योग समूह असू दे, अन्नपूर्णेश्वर फाउंडेशनचा असू दे किंवा बाकीचे बेडकी आणि शमनेवाडीचे ग्रामस्थ आणि सर्व राजकीय लोक असू देत किंवा राजकीय नसलेले संस्थेचे सर्व लोक त्यांना आजपर्यंत पूर्णपणे सहाय्य करत आलेले आहेत। त्याच दृष्टिकोनानं एक
काम अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. असेच हे कार्य पुढं चालत राहू दे असं सिद्धेश्वर चरणी प्रार्थना करून मला बोलण्याचा एक संधी दिल्याबद्दल सर्व संयोजकांचं मनपूर्वक धन्यवाद सांगतो. आणि सर्वांनी हे कबड्डी बघण्यासाठी जसे प्रत्येक वर्षी गर्दी करतात तसंच यावर्षी सर्वांनी याचा लाभ घ्यावा असं मी सगळ्यांना कळकळीची विनंती करून सांगतो. वार आणि तारीख मेन्शन करा. यावर्षी 3 तारखेला आणि 2 तारखेला आणि 3 तारखेला 2 तारखेला रेग्युलर सगळे मॅचेस होतील आणि फायनल जे असेल ते 3 तारखेला पालखी ज्यावेळी इथं सर्कलमध्ये येत आहे 4:30-5 वाजच्या दरम्यान त्यावेळी फायनलचं मॅच असेल.